आता होळी जवळ आली आहे आणि होळीला पुरणपोळी नाही बनवलं तर काय बनवलं? तर आज मी तुम्हाला माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे पुरणपोळी रेसिपीची संपूर्ण थाळी बनवून दाखवणार आहे। अवघ्या 1 ते 1.5 तासात पुरणपोळीची थाळी कशी बनणार, पुरण पात्र व मिक्सर न वापरता पुरण झटपट कसं बनवता येईल, कितीही पुरण भरा पोळी फाटणार नाही ह्याची काळजी कशी घ्यावी, या सर्व छोट्या छोट्या टिप्स मला आईने सांगितल्या आहेत। अगदी नवशिके सुद्धा पहिल्या वेळेस न चुकता जास्त वेळ मऊ गुबगुबीत आणि लुसलुसीत कशी होणार, अगदी परफेक्ट पद्धतीने न चुकता 100% खात्री देतो अशी पोळी बनवू शकणार। तर इथे सर्वप्रथम मी चण्याची डाळ घेतलेली आहे पाव किलो बघायला गेलं तर 1 कप पेक्षा थोडंसं जास्त होतं आणि वाटीने बघायला गेलं तर एक मोठी वाटी इतके होणार, म्हणजेच ह्या वाटीचं माप मी घेतलेलं आहे। आणि ही डाळ 6 ते 7 लोकांना पुरणपोळी होईल इतकी ही डाळ आहे। तर मी तुम्हाला डाळ न भिजवता डायरेक्ट कुकरमध्ये शिजवून दाखवणार आहे। डाळ भिजवल्याने काय होतं, बहुतेक जण काय करतात, डाळ 6 ते 7 तास किंवा ओव्हरनाईट भिजत ठेवतात। असं करू नका, डाळ जास्त पाणी ऑब्झर्व करणार, मग पुरण एकदम ओलसर होणार। पुरणमध्ये ओलसरपणा आला की पुरणपोळी फाटण्याची जास्त शक्यता असते। मी तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे संपूर्ण रेसिपी बघा आणि छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या की तुमची पुरणपोळी चुकणार नाही आणि थाळीही तुम्ही झटपट बनवू शकणार। आता असं डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे अगोदर आणि ह्याला मी आता कुकरलाही लावून घेतो। तर इथे मी अगोदरच कुकर ठेवला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे थोडंसं आणि एक लिंबूचा लहान तुकडा आहे। आता कुकरमध्ये हे भांडं ठेवायचं आहे, म्हणजे हे टोप ठेवायचं आहे। आता पाणी किती घ्यायचं आहे ते तुमच्यावर अवलंबून आहे। मी ज्या वाटीने डाळ मोजून घेतलेली आहे, म्हणजे जवळपास पाव किलो डाळ आहे, त्याच वाटीने मी 2.5 वाट्या पाणी घेत आहे। पाणी जास्त घेतलं तरी काही हरकत नाही, कारण की त्याच पाण्याची आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे, एवढं लक्षात ठेवा। तर जवळपास इथे मी 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता ह्या डाळीला असं झाकून ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरतीच आपल्याला भाताचं भांडं ठेवायचं आहे, म्हणजे भात बनवून घ्यायचा आहे ह्या कुकरमध्येच। म्हणून असं नियोजन केलं की तुम्हाला फटाफट पुरणपोळीची संपूर्ण थाळी अवघ्या 1 ते 1.5 तासात होणार। आणि जे नवशिके असतील त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा, म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही नियोजन कसं करायचं पुरणपोळीचं। चला तर जवळपास 5 ते 6 शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत आणि गॅस आपल्याला मध्यम आचेवर करायचा आहे। आता जोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण इथे कणिक मळून घेऊ। आता जितक्या प्रमाणात आपण डाळ घेतली आहे, जवळपास पाव किलो आपण डाळ घेतलेली आहे, त्या प्रमाणानुसारच आपल्याला पीठ सुद्धा घ्यायचं आहे, म्हणजे 6 ते 7 जणांना पुरेल इतकं आपल्याला पुरणपोळ्या बनवायच्या आहे। त्यासाठी मी इथे पाव किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे पाव किलो बघायला गेलं तर 2.5 कप इतकं गहू होतं, म्हणजे पीठ हलकं फुल असतं, त्यामुळे गव्हाचं माप कपाने बघायला गेलं तर 2.5 कप इतकं आहे। आणि 2.5 कपासाठी आपल्याला 2.5 चमचे आपल्याला मैदा घ्यायचा आहे। आणि तुम्ही नवशिके असाल, पहिल्या वेळेस बनवत असाल तर तुम्ही वाटलंच तर अर्ध्या प्रमाणात तुम्ही गहू वापरा, अर्ध्या प्रमाणात मैदा वापरा, म्हणजे तुमची पुरणपोळी 100% फाटणार नाही। आता ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि पाव किलो गहू पिठासाठी 2 चमचे गरम तेलाचं मोहन वापरायचं आहे। त्यापेक्षा जास्त आपल्याला तेल वापरायचं नाही, ही एक महत्त्वाची टिप्स आहे। आता का नाही वापरायचं ते तुम्हाला मी सांगतो, कारण की आपण पाव किलो गहू पीठ वापरलेलं आहे, त्याच्या प्रमाणानुसार 2 चमचे गरम तेलाचं मोहनच वापरायचं आहे। तुम्ही समजा 4-5 चमचे तेल वापरलं पाव किलो साठी तर तुमची पोळी फाटणार, हे 100% मी तुम्हाला सांगतो। हे परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि माझ्या घरी अशाच पद्धतीने माझी आई पुरणपोळी बनवते। तुम्ही माझ्या पद्धतीने हे प्रमाण घेतलात, म्हणजे 6 ते 7 जणांसाठी तुम्ही पुरणपोळी बनवत असाल तर हे प्रमाण परफेक्ट आहे। तुम्ही गहू पिठाचं प्रमाण वाढवलं तर त्यानुसारच तुम्हाला गरम तेलाचं मोहन वापरायचं आहे आणि मैदा सुद्धा त्या हिशोबानेच वापरायचा आहे। आता ह्या पिठामध्ये तेलाचं मोहन चांगल्या प्रकारे एकजीव करून झालेला आहे। आता याच्यामध्ये थोडं पाणी वापरायचं आहे आणि एकदम सैल पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। मैदा टाकल्यामुळे पीठ तर सैल होणार, शिवाय लवचिक सुद्धा चांगलं होणार आणि लवचिक झाल्यावर पुरणपोळ्या मस्त एकदम लुसलुशीत आणि मऊ होतात। तर मंडळी मी चांगल्या प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे आणि जितक्या चांगल्या प्रकारे पिठाला मळणार तितकंच पीठ लवचिक सुद्धा होणार आणि पोळ्या जास्तीत जास्त वेळ नरम लुसलुशीत राहणार। पीठ एकदम सेल मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळल्यानंतर थोडंसं आता बाहेरून ह्याला तेल लावायचं आहे, जवळपास एक अर्धा चमचा आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे, पीठ कोरडं पडू नये म्हणून। आता काय करायचं, पीठ भिजायला पाहिजे, त्यासाठी 15 मिनिटं तर ह्याला रेस्ट द्यायलाच पाहिजे। मग असं वरतून एक भांडं ठेवून किंवा तुम्ही कापडाला ओलं करून ह्याला झाकून ठेवलं तरी चालेल,
चला तर फटाफट आपली डाळ सुद्धा शिजली असेल, फटाफट आपण पुरण बनवून घेऊ। तर मंडळी डाळ शिजलेली आहे आणि डाळ मी कुकरच्या बाहेर काढलेली आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवतो किती प्रमाणात ही शिजली आहे। हे पहा, डाळ तासनतास न भिजवता सुद्धा कुकरमध्ये चांगल्या प्रकारे शिजली जाते। मग ह्याला भिजवायची काय गरज? चला तर ह्या डाळीमधलं पाणी वेगळं करूया। असं ह्या टोपावर झाकण ठेवायचं आहे। आता टोप गरम आहे तर असं कापड लावून ह्याचं पाणी वेगळं करूया। असं टोपामधलं पाणी गाळून घ्यायचं आहे। तुम्हाला चाळणी ठेवायची गरज नाही, असं व्यवस्थितपणे गाळलं जातं आणि डाळ पण वेगळी राहते। आणि पाणी जास्त वापरलं तरी काही हरकत नाही, जितकं पाणी तुम्ही जास्त वापरणार डाळ शिजवायला तितकीच आपली कटाची आमटी चविष्ट सुद्धा बनणार। अशा प्रकारे मी संपूर्ण पाणी ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता फटाफट मी तुम्हाला पुरण पात्र व मिक्सरचा वापर न करता पुरण बनवून दाखवतो। आता आपण ह्या मॅशरचा उपयोग करणार आहे डाळ मॅश करायला, आणि डाळ गरम असल्यावरच आपल्याला मॅश करायचं आहे। जास्त थंड झाली की डाळ मॅश करता जमणार नाही, म्हणून जितक्या लवकर हे गरम डाळ असेल तितक्या लवकर आपल्याला ही मॅश करून घ्यायची आहे। तर मंडळी मोजून मला 2 मिनिटं लागली ही चण्याची डाळ मॅश करायला, आणि चांगल्या प्रकारे शिजल्यामुळे मॅश सुद्धा एकदम मस्त झालेली आहे। अशी चांगल्या प्रकारे मॅश झाली की आपल्याला कशाला पुरण पात्र किंवा मिक्सर वापरायची गरज आहे। पाहू शकता मस्त मॅश झालेली आहे। चला तर आता आपण पुरणची शेवटची स्टेप करून घेऊ फटाफट। आता इथे गॅस एकदम स्लो केलेला आहे आणि हे भांडं ह्या गॅसवर ठेवायचं आहे। एकदम मंद आचेवरच आपल्याला पुरण बनवायचं आहे, आणि जितक्या प्रमाणात मी डाळ घेतली होती तितक्याच प्रमाणात इथे मी पिवळं गूळ घेतलेला आहे। पिवळं गूळ घेतलं की तुम्हाला हळद वापरायची गरज नाही। तुम्ही काळं गूळ वापरत असाल तर थोडंसं हळद वापरू शकता, म्हणजेच पाव किंवा अर्धा चमचा हळद वापरू शकता रंग येण्यासाठी। ते पण गुळाचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहे, आणि याबरोबरच फक्त चिमूटभर मीठ टाकायचं आहे चव बॅलन्स राहण्यासाठी। आता गूळ आणि डाळ चांगल्या प्रकारे एकजीव करत चमचा चालवत राहायचा आहे। सतत चमचा ढवळत राहायचा आहे, म्हणजे सतत चमचा चालवत राहायचा आहे गुळाला पाणी सुटेपर्यंत। पूर्ण प्रक्रिया शेवटपर्यंत, म्हणजे आपल्याला शेवटपर्यंत चमचा चालवतच राहायचा आहे। आणि आपल्याला नॉनस्टिक पॅन वापरायचा नाही हे लक्षात ठेवा, कारण की नॉनस्टिक पॅनला पुरण चिटकत नाही। असं स्टीलचं टोप किंवा जर्मनचं टोप किंवा आणखीन कोणती तरी कढाई घेतली तर तुम्हाला कळेल की पुरण तयार झालेलं आहे। ते मी तुम्हाला शेवटी सांगतो का असं मोठ्या भांड्यामध्येच आपल्याला पुरण तयार करायचं आहे। तर मंडळी पाहू शकता गूळ चांगल्या प्रकारे मेल्ट झालेला आहे आणि ह्याला पाणी सुटलेलं आहे। तर आता ह्या वेळेस फक्त ह्याचा फ्लेवर चांगला येण्यासाठी वेलची पावडर वापरायची आहे। तुम्ही जायफळ वापरलं तरी चालेल। आता पुन्हा ह्याला एकजीव करून चांगल्या प्रकारे चमचा ढवळत राहायचा आहे। जोपर्यंत पूर्ण पाणी ऑब्झर्व होत नाही तोपर्यंत आपल्याला चमचा ढवळतच राहायचा आहे। तर मंडळी जवळपास 10 ते 12 मिनिटं झालेली आहे आणि गुळामधलं पूर्ण पाणी ऑब्झर्व झालेलं आहे आणि पुरण चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे, म्हणजे 100% पुरण तयार झालेलं आहे। मी तुम्हाला मगाशी बोललो होतं की नॉनस्टिक पॅन मध्ये पुरण का नाही बनवायचं। नॉनस्टिक पॅन मध्ये पुरण बनवायला गेलं तर पुरण पॅनला चिटकत नाही, त्यामुळे आपल्याला कळत नाही पुरण पूर्णपणे तयार झाली आहे की नाही। असं भांड्यामध्ये बनवलं तर आपल्याला कळतं लगेच, कारण की असं भांड्याला पूर्णपणे पुरण तयार झालं की असं चिटकतं। आता दुसरी ट्रिक दाखवतो मी तुम्हाला पुरण तयार झालेलं आहे की नाही। हे असं चमचा ठेवायचा आणि चमचा असा उभा राहायला पाहिजे। पाहू शकता चमचा उभा राहिला आहे, म्हणजे पुरण जवळपास 100% पूर्ण झालेलं आहे। मी पाव किलो चण्याच्या डाळीसाठी पाव किलो गूळ वापरलो आहे। तुम्ही गोड कमी जास्त खात असाल तर तुमच्या आवडीसवडीनुसार गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। चला तर आपण हे जोपर्यंत थंड होतं आपलं पुरण तोपर्यंत आपण कटाची आमटी बनवून घेऊ। तर मंडळी इथे कटाच्या आमटीसाठी आपण मसाला वाटून घेऊ। तर इथे मी 50 ग्रॅम सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्यासोबतच एक लहान आकाराचा कांदा सुद्धा भाजून घेतलेला आहे। जास्त वेळ भाजू नका, थोडासा लाल रंग आला की त्याला बाजूला काढून घ्यायचा आहे। जास्त भाजून घेतलं की त्याच्यामध्ये करवडपणा येईल, म्हणजे कांदा करपेल आणि मग आमटीची चव बिघडून जाईल। सोबतच थोडीशी कोथिंबर आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं वापरायचं आहे। आणि वाटलंच तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही ह्याला बारीक वाटून घेऊ शकता। तर मंडळी 2 ते 3 चमचे पाणी वापरून मस्त असा मसाला मी बारीक वाटून घेतलेला आहे। आता हा संपूर्ण मसाला तर आपल्याला लागणार नाही, फक्त 2 ते 3 चमचे मसाला आपल्याला लागणार आहे। बाकीचा उरलेला मसाला तुम्ही कोणतीही भाजी बनवत असाल त्यामध्ये तुम्ही वापरू शकता। चला तर थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवू। तर इथे गॅसवर मी भांडं ठेवले आहे आणि या भांड्यामध्ये जवळपास 2 ते 3 मोठ्या पळ्या मी तेल घेतलेलं आहे। तुम्हाला कट जास्त पाहिजे असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। पण ही कटाची आमटी कट आल्यावरच भारी दिसते आणि चवीलाही भारी लागते। तर तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की 1 चमचा मिक्स मोहरी जिरा घेऊ। मोहरी जिरा चटकायला लागले की इथे मी 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या असं ठेचून घेतलेला आहे। हे लसूण मी पोळणीसाठी वापरत आहे आणि मसाल्यामध्ये सुद्धा लसूण वापरला आहे। थोडेसे कढीपत्ता। आता या सर्व जिन्नसांना चमचा चालवून काही सेकंद परतवून घ्यायचा आहे।
जवळपास 10 ते 12 सेकंद त्याला परतून घ्यायचं आहे। असं 10 ते 12 सेकंद परतून झालं की आता जो आपण तयार केलेला मसाला 2 चमचे टाकायचा आहे किंवा 2.5 चमचे टाकू शकता, जास्त प्रमाणात टाकू नका। आता यासोबतच काही पावडर मसाले वापरायचे आहे। अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला व 1 ते 1.5 चमचा काळा मसाला आहे। तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता। तर आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एक 40 ते 50 सेकंद परतवून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर करायचा आहे। कटाच्या आमटीला काही भागामध्ये येळणाची आमटी सुद्धा बोललं जातं। तर मंडळी 30 ते 40 सेकंद मी परतवून घेतलेला आहे आणि मस्त असा सुगंध दरवळायला लागला की यामध्ये आपण जो स्टॉक काढून ठेवला होता चण्याच्या डाळीचा, म्हणजे चण्याच्या डाळीचं पाणी, ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि सोबतच आपल्याला आणखीन 1 कप पाणी ॲड करायचं आहे। आता ह्या डाळीची चव थोडीशी आंबूस येण्यासाठी इथं मी 2 चमचे चिंचाचं पाणी घेतलेलं आहे। चिंच थोडीशी भिजत घालून त्यामधलं पाणी वापरायचं आहे। आता ही कटाची आमटी आंबट गोड तिखट होण्यासाठी एक जिन्नस महत्त्वाचा आहे, तो म्हणजे 1 चमचा पुरण। हे पुरण असं मॅश करून ह्याच्यामध्ये असं पसरवून टाका। जोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये पुरण टाकणार नाही तोपर्यंत ह्या कटाच्या आमटीला चव येणारच नाही, हे मी 100% तुम्हाला खात्रीने सांगतो। तर मंडळी मी याच्यामध्ये मीठ टाकायचं विसरलेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये मीठ टाका आणि सर्व मसाले चाखून बघा, म्हणजे तुम्हाला ह्याची चव कळेल। त्यानुसारच मसाल्याचं प्रमाण तुम्हाला आणखीन वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता। आता ह्याला छानशी उकळी येऊ द्यायची आहे, जवळपास 1 ते 2 मिनिटापर्यंत शिजू पण द्यायचं आहे आणि उकळी पण येऊ द्यायची आहे, म्हणजे एकदम याला भारी कट सुद्धा येणार। तर मंडळी 2 ते 3 मिनिटं झालेली आहे आणि छानशी अशी उकळी यायला लागली आहे आणि मस्त सुगंध दरवळत आहे। आता गॅस बंद करूया। गॅस बंद केल्यावरच पाहू शकता लगेच कट आलेला आहे, म्हणजे जितकं चांगल्या प्रकारे हे थंड होणार कट पण तितकाच चांगला येणार आणि मस्त अशी आमटी सुद्धा तयार झालेली आहे। तुम्ही वाटलंच तर आता बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर सुद्धा वापरू शकता, पण मला वाटत नाही आता याची काही गरज आहे, कारण की इतकी भारी चव आलेली आहे। आणि तुमच्या भागामध्ये ही कटाची आमटी कशी बनवली जाते मला नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये। चला तर मंडळी फटाफट आता पुरणपोळी सुद्धा बनवून घेऊ। तर मंडळी 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत। जास्त वेळ लागलेला आहे कारण की मी त्या वेळामध्येच कटाची आमटी बनवून घेतलं आहे आणि जितक्या जास्त वेळ पीठ भिजणार तितक्या चांगल्या प्रकारे पोळ्या मऊ लुसलुशीत होणार आणि ह्याच्या पुढची कृती माझी आई बनवून तुम्हाला दाखवणार आहे, कारण की मला पण येतं पण थोडंसं मला पुरण भरताना अवघड जातं, म्हणून तुम्हाला आई पुरणपोळ्या बनवून दाखवणार आहे। आता परफेक्ट मापासह आणि समप्रमाणामध्ये जितका आपण उंडा बनवणार आहे तितक्याच प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये पुरण सुद्धा भरणार आहे। जितक्या चांगल्या प्रकारे पीठ तितक्या चांगल्या प्रकारे पुरणपोळी होणार, म्हणजे एकदम लवचिक व्हायला पाहिजे हे पीठ। आता ह्या पिठामधील थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि थोडासा उंडा थोडा जास्तच मोठा घेतलेला आहे माझ्या आईने, कारण की माझ्या घरी पोळ्या हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बनवले जातात। आता पुरण किती घ्यायचं, पुरण पण आपल्याला तितक्याच प्रमाणामध्ये घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला पुरणची साईज पण दाखवतो। आई दाखव, हा बघा पुरणची साईज आणि हे बघा उंड्याची साईज, दोन्ही सेम साईज आहे। मला वाटतं पुरण जास्त आहे आणि उंडा लहान आहे। आता अगोदर आपण उंड्याची ही पारी बनवताना आपल्याला कडनं थोडं पातळ करायचं आहे आणि मध्यभागी थोडंसं जाड ठेवायचं आहे आणि पुरण जास्त ओलसरपणा असेल तर त्यावर थोडंसं आपण पीठ टाकायचं आहे, सुकं पीठ। म्हणजे सुकं पीठ टाकल्यावर काय होणार, पोळी फाटण्याची शक्यता कमी असते। पारीमध्ये भरलं की नाही, जसं आपण मोदक बनवतो तसंच आपण बनवायचं आहे। असं तोंड व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचं आहे। तर पुरण चांगल्या प्रकारे आईने स्टफ करून घेतलेलं आहे। आता फटाफट तुम्हाला आई लाटून सुद्धा दाखवते। आता पुरणपोळी बनवताना माझ्या घरी हे स्पेशल कापड बनवलेलं आहे। अशी आपली कोणती धान्याची थैली असेल, म्हणजे प्लास्टिकची थैली असेल, ती प्लास्टिकची थैली असं खालच्या बाजूला लावायची आणि वरतून असं हे कॉटनचं कापड आहे असं शिवून घ्यायचं कोणाही टेलरकडून। म्हणजे काय होणार, पुरणपोळी लाटताना एकदम गोल लाटली जाणार आणि ह्याला आपल्याला उलटून घ्यायची गरज पडणारच नाही, कापडच फिरवत राहायचं। असं पीठ चांगल्या प्रकारे कोटिंग करून घ्यायचं आहे आणि थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे, म्हणजे उंडा थोडासा चपटा करून घ्यायचा आहे। आणि साईजने आता ही पोळी एकदम मोठी लाटून दाखवणार आई। हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे, जास्तही पातळ करू नका ना जास्त जाड, आणि कापड फिरवत फिरवतच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। असं कापड बनवलं तर पोळी बनवायला अवघड जाणार नाही। ही एकदम मस्त ट्रिक आहे। मी ह्यापूर्वी पुरणपोळीची रेसिपी टाकली होती आणि भरपूर जणांनी मला विचारलं होतं हे कापड कसलं आहे, तर ह्या कापडाची माहिती तुम्हाला मी दिली आहे। तुम्ही असं कापड बनवून घ्या, म्हणजे नवशिक्यांना सुद्धा ही पोळी बनवायला अवघड जाणार नाही। आणि माझ्या आईच्या पद्धतीने तुम्ही पोळी तयार करणार, 100% खात्रीने सांगतो तुमची पोळी जरा सुद्धा फाटणार नाही आणि जास्तीत जास्त वेळ मऊ लुसलुसीत राहणार।
पोळी एकदम मस्त लाटली गेलेली आहे आणि जवळपास पूर्ण कापडा एवढीच पोळी तयार झालेली आहे। चला तर ह्याला फटाफट भाजून सुद्धा दाखवतो। तवा चांगल्या प्रकारे गरम झाले की अलगदपणे पोळी ठेवायची आहे आणि पोळीची साईज तुम्ही बघू शकता, एकदम मस्त साईज आलेली आहे। आता ह्याच्या कडेने थोडंसं आपल्याला तूप सोडायचं आहे। असं साईडने जरा तूप सोडा आणि वरतून हे असं मस्तपैकी तूप सोडायचं आहे। आता पोळीला हळुवारपणे उलटून घ्यायचं आहे। जवळपास 20 ते 25 सेकंदानंतर लगेच पोळीला उलटून घ्यायचं आहे, म्हणजे काय होणार, दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे भाजली जाणार। तुम्ही पाहतच आहेत खालच्या बाजूने तर मस्त भाजली गेलेली आहे। आता वरतून पुन्हा आपल्याला तूप सोडायचं आहे किंवा असं तूप लावून घ्यायचं आहे। जबरदस्त अशी साजूक तुपाची ही पोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि थोडीशी पोळी फुगायला लागली तर पुन्हा आपल्याला उलटून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला असं तूप लावून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे आणि शेवटची वेळ ह्यात पोळीला टम्म फुगू द्यायचे आहे, म्हणजे पोळी आपली 100% तयार झाली आहे। जास्त पुरण भरलेली गुबगुबीत पुरणपोळी तयार झालेली आहे आणि पाहू शकता काय टम्म फुगलेली आहे। खरंच एकदा आईच्या पद्धतीने ही पुरणपोळी बनवा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर अशाच पद्धतीने मी उरलेल्या पुरणपोळी बनवून घेतो आणि ह्याला बाजूला काढून ठेवतो। तर मंडळी, पाव किलो चण्याच्या डाळीपासून तुम्ही 7 ते 8 लोकांसाठी आरामात पुरणपोळ्या तुम्ही बनवू शकता आणि तुम्ही पाहू शकता मी जवळपास 1 ते 1.5 तासापर्यंत ही पूर्ण पुरणपोळीची थाळी तयार करून घेतलेली आहे। ते सुद्धा मला आईनेच तयार करून दिलेली आहे, मी फक्त तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। पाहू शकता, तुम्हाला एकदा दाखवतो ही पुरणपोळी कुठून सुद्धा फाटलेली नाही आणि एकदम नरम। तुम्ही सकाळी ही पुरणपोळी बनवली आणि रात्रीच्या जेवणापर्यंत पण ही अशीच नरम आणि लुसलुशीत राहणार। तर मंडळी, या पुरणपोळीवर मस्त अशी तुपाची धार सोडायची आणि या होळीला माझ्या आईने दाखवल्या पद्धतीने ही पुरणपोळी एकदा बनवून पहा आणि तुम्हाला ही पुरणपोळी मी दाखवतो। हे पहा किती मस्त सारण भरलेलं आहे, पाहू शकता। हे पहा काय जबरदस्त सारण आहे आणि पुरणपोळी फाटली सुद्धा नाही। चला तर मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया। धन्यवाद।